छान हवा लागून राहिली गं इथे अंगणात श्वेता. हो ना, छान वाटून राहिलं. किती मस्त चांदणं पडलं बघ. हो दीदी मस्त वाटून राहिलं इथे. चांदणं पण छानच पडलं. मला तर खूपच करमून राहिलं इथे. असं वाटते अजिबात घरी जाऊच नाही. मला पण सेम टू यू. मम्मा आणि मावशी आम्ही मामीकडेच राहतो. तुम्ही जा उद्या सकाळी घरी, आम्ही मामी सोबत येऊ. हो ना ग गारू दीदी. हो तनू, खरंच खूप छान वाटून राहिलं. आणि त्याचा स्वभाव पण किती छान आहे. त्या आजोबांचा पण खूपच मस्त स्वभाव आहे. तुला माहित आहे तनू, त्या आजोबांनी मला छान छान गोष्टी सांगितल्या. मामीच्या बाबांनी आणि ते मामीचे भाऊ आहे ना, त्यांनी पण माझ्यासाठी चॉकलेट आणलं होतं. तुला पण दिलं होतं ना? हो, मला पण दिलं होतं. किती छान आहे सगळे जण. मला तर इथंच राहावं वाटते. मी इथंच राहते. बस बस, एवढी पण काही स्तुती करावं लागत नाही कोणाची. तुम्ही तर बस दोघी पण मावस बहिणी, पक्क्या मावस बहिणी आहे तुम्ही. नात्याने पण मावस बहिणी आणि स्वभावाने पण मावस बहिणी आहे. कोणी थोडंसं काही लाडलं की त्यांच्याकडे ओढता. एवढं काय मोठं हे आहे नाही तर काय. काय ग घारू, तुला काही चॉकलेटची कमी आहे का? तुझे पप्पा किती मोठे मोठे चॉकलेट आणतात तुझ्यासाठी. मम्मी काय वाटते नाही तर. काय मग गार्गी तनू, करमते का आमच्या घरी? हो मामा, खूप करमते. चला मग, तुम्हाला आता आईस्क्रीम खायला नेतो. ताई नेऊन यांना आईस्क्रीम खायला रोडवर, इथेच समोर दुकान आहे रोडवर. पोरींना नेतो म्हटलं आईस्क्रीम खायला. हो न्या ना, न्या. हे पहा, म्हणजे चांगली अशी कंपनीची आईस्क्रीम द्या त्यांना. ते गाडीवरचं ना काय देऊ लोकल, म्हणजे कसं खातेत माझ्या पोरी गाडीवरचं, म्हणून म्हटलं. नाही ताई नाही, गाडीवरचं नाही आहे, शॉप आहे, शॉप आईस्क्रीमचं शॉप आहे. शॉप मधून देतो, छान देतो कंपनीची भारी मधली. चला पोरी हो. ये मज्जा मज्जा मज्जा. चल दीदी. पाय बाई प्रियंका, तुला म्हटलं म्हणून मी खिचडीच टाकली आता. नाही तर अजून म्हणतील की खिचडीच खाऊ घातली ज्या माझ्या घरी. एक टाइम पावन तारखेला आणि एक टाइम खिचडी खाऊ घातली. त्या नंदाईनं असं नाही म्हणायला पाहिजे बाई. नाही तर भाजी पोळी करायला काही टाइम नसता लागला. नाही ना भाई, तू इतका विचार नको करू त्या घोबडाईचा. काही म्हणत नाही त्या. जाय तू, बस तू बाहेर बस जाय. आता मी तेल मिरची बनवतो मस्त. खिचडीसोबत पापड तळतो. लागेल नाही का तेल मिरची? कशी त्यात मिरच्या? तेल मिरची बनवतं काय? बरं, ते जे तुमच्या घरी खातात ते बनव बाई. मग त्या डब्यात आहेत मिरच्या, टिफिनच्या टपरच्या डब्यात. बनव मग. बसू मग मी तिकडे. लवकर ये मिरची बनवून, गरमीची राहू नको घरात. हो आई तू जाय, मी मस्त मिरची ठेसा बनवतो. जाय तू जाय. ननद बाई, आता खिचडी सांग तुम्हाला मस्त लाल मिरच्या खाऊ घालतो. मस्त तिखट तिखट. उचलले टमरे की गेली संडासले. उचलले टमरे का गेली संडासले. अशी खोळ मोडतो तुमची मन नाही श्वेता. डबल तुम्ही राहिल्याच नाही पाहिजे कोणाच्या घरी. राहिल्या तर चुपचाप चोरासारख्या बसून राहिल्या पाहिजे. बळबड केलीच नाही पाहिजे. त्याले हलकट पाय, त्याले हलकट पाय, त्याले हलकट पाय. काय गरज? आता खा मिरचीचा झणझण ठेसा आणि पया हा गेले. तुम्हाला संडासाला जाऊ देत नाही मी. अशी हात खराब करतो तुमची. रात्री तुम्हाला बुद्धी दाखवायचं आहे ना. चुडेलीन कशी दिसते, चुडेलीन कशी झोमते, चुडेलीन ननदबाईच्या अंगात कशी धसते चुडेलीन, ते बी दाखवायचं आहे ना. मज्जाच मजा आहे ना ननदबाई. ओ ननदबाई तूने मेरी कदर न जानी. ओ ननदबाई तूने मेरी कदर न जानी. भाभी को तूने भाभी ना समझा. भाभी को तूने भाभी ना समझा. समझा समझा नौकरानी. ननद बाई तूने मेरी कदर न जानी. जेवा जेवा जेवा. आता खिचडीच केली बरं बाई. मग हे तुमची आई बी म्हणत प्रियंकाई म्हणे भूक नाही जास्त म्हणून खिचडीच लावली. पण पोटभर जेवा. तुम्ही बसून जायचं असतं ना बाई. तुम्ही काय मागून राहिले? नाही, मी बसतो ना मागून छायांनी. छायाला तसं बी खिचडी नाही चालत. तुझी पोळी खायला खाली मग मामली खिचडी. हो, पहिले छायाला बसून त्या लागत होतं. पहिले आम्हाला बसून दिलं.
हो जेवाच लागते हो बाई, जेव जो छाया आणि जेवा हो पोरी हो. खिचडी आहे का? खिचडी पापड मिरची. हम्म. बापरे, काय तिखट आहे, काय तिखट मिरची. अरे ननदबाई, अरे ननदबाई तिखट लागलं का तुम्हाला? अरे 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 बापा बापा बापा, तिखट लागलं बापा ननदबाईले. कसं रे बापा आता सांगू माय, मंदा मिरची खाल्ली काय व? बाई पाणी प्या ना, पाणी. साखर आणू काय? नॉनसेन्स, इतकं तिखट टाकतात का प्रियंका? तुला कळत नाही का? पोरींनो खाऊ नका बाई, पोरी तिखट खाते आता. सांग काय करा. अगं मावशी तू मिरची खाल्ली, आम्हाला फिक्की लागत आहे, फिक्की खिचडी आहे. अगं बाई गारू, तुमच्या मम्मीला मावशीला नाही का समजत नाही. ते आपलं खिचडी संग मिरची खा लागते की नाही, तुमच्या मावशींना मिरची सोबत खिचडी खाल्ली म्हणून त्यांना तिखट लागलं. मनाने जेवायचं, इतकं तिखट करतात का? मंदा ताटान उठून जाऊ नको, साखर खाय, पाणी पी, काही नाही होत. तू काय लहान लेकरू आहेस का? काही बी आपलं. अगं मम्मी खूप जीभ जळली ना माझी. प्रियंकाने मुद्दाम केलं बहुतेक. घ्या, काही झालं की प्रियंकाने मुद्दाम केलं. किती काही करा तुमचं ननदबाई, येऊन जाऊन टिपूर प्रियंकाच्या डोक्यावरच फुटते. मी कशाले काही करू? खाताना समजत नाही काय? तुम्हाला देवाना दोन डोळे दिले, एवढे मोठे मोठे तोंड दिलं, चर्रक चर्रक बोलाले. तुम्हाला दिसलं नाही का मिरची खाताना? मला काय माहिती किती तिखट आहे मिरची. नॉनसेन्स, खेड्यातले खूप तिखट खातात, खेड्यातले येडे. असं शहरातले गुफेडे, खेड्यातले येडे. तर खेड्यातले लोकांना समजते कसे सांग काय खा लागते. तर तुमच्यासारखं नाही, उचललं की घातलं तोंडात, उचललं की घातलं तोंडात. उठा आता, येतं गुळगुळ गुळगुळ होईन पोटात. येतं उचललं टांबरेल की पैसंड असले, उचललं टांबरेल की पैसंड असले. अशी हालत होऊन जाईन ननद बाई तुमची. पहिलेच ती इकडे चुडेलनी फिरून राहिले या घराच्या आजूबाजूनं. भूत बंगला आहे ना मागं. रात्री संडासली गिंडासली जा लागलं तर कसं करा? एखादी चुडेल झोंबीन नाही ननद बाई, विचार करूनच का? काही पण बोलते ना प्रियंका, वेळेत काढते की काय आम्हाला? कशाच्या चुडेल आणि कशाचं काय? काही पण नको बोलू. काय नाही अशी चुडेल, प्रियंकाही भल्लीच आहे. हो काय बाई, तुमच्या घराच्या मागे काय भूत बंगला आहे काय? मगापासून प्रियंका म्हणून राहिली. आई तुम्हाला समजत नाही, तो भूत बंगला आहे त्याला काय विचारत तुम्ही? मला विचारा. पण ते भूत की नाही फक्त ठराविक लोकांना दिसत असतात. ते नावराशीवर असतात ना ते भूत, सगळ्याला दिसत नाहीत काही. ते एखाद्याच्या राशीवर उतरले की नाही, एखाद्याच्या मानीवर बसले की नाही, एखाद्याच्या गच्चीवर जाऊन ती सोडतच नाहीत. मग ते त्याला संग घेऊन गेल्याशिवाय सोडतच नाहीत. मग काय तर माईच्या गावात असंच झालं होतं. एका बाईच्या मानीवर दोन बसली ती चुडेल. मग काय विचारता, सोडीच नाही ती. काय बोलते का? काही पण मुली घाबरतील ना, नाहीतर काय? मुली घाबरल्या पहिले मुलीची मायच घाबरते. पाय जा, पॅन्टवाल्या होतीन तुमच्या. अजून तर गोष्टीवर दिस सांगितली. जेवण गिवण करा पुरी, मग झोपेच्या बाबतीत सांगतो. दूर आहे ते भूत बंगला नाही आहे तो. त्याची तर ते बाईले म्हटलं त्या घरात की नाही एका बाईनं फाशी घेतली होती. ते बाई मेली, दवाखान्यात नेलं तिले, ते वाचली नाही, मेली. पण बाई आता लोक म्हणतात ते, आता मला तर काही दिसली नाही बरं बाई, इतक्या वर्षात ना पोरीला दिसली छायाले. हे की नाही छाया, दिसली का तुला कधी? नाही मला नाही दिसली. पण बाई म्हणतात बाई, बाहेर दिशेल आहे म्हणते बाई, 4-5 बाहेर दिशेल आहे. आता काही दिसत नाही, देवाचं नाव घेत राहा, खायला दिशीन. बापरे, हे पहिले का नाही सांगितलं? तुम्हाला नाही दिसत. तुम्ही नका घेऊ टेन्शन. ते कसं आहे, दिसणार नाही ना तुम्हाला, कारण की ते आपल्या जातीतले दिसत नसते म्हणतात. काय म्हटलं तू? म्हणजे आम्ही का चुडेला होता? नाही हो ननदबाई, कशाला आरोप लावता माझ्यावर? कुठं काय म्हणतो मी? काहीच तर नसतो म्हणत मी. जेव्हा आता तोंड जरा शांत झालं असेल तर उघडा त्याला आ करून बरं त्यात खिचडी रात्री मग दासक राहिलं पाहिजे ना ताकद. म्हणजे तुला समजा आली कधी तिच्या संग लढाई खेळली. जेवा ननद बाई जेवा.
उद्या पहा कशी मजा यायची. येईल चुडेला झोंबवतो. तसं या बैल चुडेला आहेत म्हणा माय नंदा. याच्या बहिणी येईल दिसतील आता उद्या. उद्याचा व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताल तर. आणि काय तुम्ही पण खरं प्रियंकाचं नवीन चॅनल आहे ना महाराष्ट्राचं कार्टून. ते आपलं बाबा कॉमेडी कार्टून बंद झालं ना त्याच्यावर रेसिपी येत असते. तर हे आपल्या त्याच्यावरचे कॉमेडी व्हिडिओ आपण महाराष्ट्राचं कार्टून चॅनलवर टाकत असतो. सबस्क्राईब करा ना पटापट. प्रियंकाला सपोर्ट करा बरं. लाईक करा. लाईक हक्काचा आहे आमचा. आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात. तर टेन्शन नाही घ्यायचं. प्रियंकाचे व्हिडिओ पाहत राहायचे. मजा येते आहे की नाही.